फेब्रुवारी 2026 मध्ये नाशिकच्या एका आयटी कंपनीमध्ये काही एम्प्लॉईची भरती केली जाणार होती आणि त्यासाठी त्यांनी इंटरव्ह्यूची ॲडव्हर्टाईज दिलेली होती। त्याप्रमाणे अनेक लोक तिथं पोहोचले, अनेक मुलं मुली पोहोचले। त्यातल्या काही जणांचं सिलेक्शन झालं। ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांना सांगितलं गेलं की मार्च मध्ये तुम्हाला जॉइनिंग दिलं जाईल। त्याप्रमाणे मार्च मध्ये जॉइनिंग झालं। मार्च मध्ये त्यामध्ये 7 मुलींचं जॉइनिंग झालं। या 7 मुली कंपनीमध्ये पोहोचल्या। त्यांनी कंपनीमध्ये गेल्यानंतर कंपनीचं वर्क कल्चर बघितलं, कंपनीचं प्रिमाइसेस, कंपनीच्या प्रिमाइसेसमध्ये कोणत्या गोष्टी कुठं आहेत, कशा चालतात, कंपनीमध्ये लोक कसे वागतात, त्यांच्या मीटिंग्स कशा होतात, तिथं सीसीटीव्ही कुठं कुठं आहेत, काय आहेत, या सगळ्या गोष्टी त्यांनी बघून घेतल्या। या सगळ्या गोष्टी या 7 मुली ऑब्झर्व करत होत्या। पण या 7 मुली ऍक्च्युली कंपनीमध्ये नोकरीसाठी आलेल्या नव्हत्या। त्यांना एका आयटी कंपनीमध्ये काम कसं करायचं आणि काय करायचं ते सगळं कळत होतं, पण तरी देखील त्या तिथं कामासाठी आलेल्या नव्हत्या। त्या एका वेगळ्या ऑपरेशनसाठी आलेल्या होत्या, ज्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन रेड। आणि या 7 मुली म्हणजे नाशिक पोलिसांच्या 7 ऑफिसर्स होत्या। नेमकं त्या तिथं कशासाठी आल्या होत्या आणि नेमकं त्याचा काय परिणाम झाला, काय काय घडलंय नाशिकमध्ये, जे धर्मांतराचं रॅकेट आहे ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। आपल्याला माहिती आहे की मागच्या 3-4 दिवसांपासून नाशिकची एक बातमी सगळीकडे येते, ती म्हणजे नाशिकमध्ये एक केरला स्टोरी सारखा पॅटर्न समोर आलाय, ज्यामध्ये काही सिनियर एम्प्लॉईज या आयटी कंपनीमधले काही महिलांना भरती करून घेतात। भरती करताना पासूनच ते त्यांच्या इंटरव्ह्यू पासूनच त्यांच्याकडे विशेष लक्ष देतात, त्यांचं बॅकग्राऊंड जाणून घेतात आणि त्यांना टार्गेट करून त्यांच्यावरती शारीरिक सुखाची वगैरे मागणी केली जाते आणि नंतर या मुलींना काही कारण देऊन धर्मांतर करून मुस्लिम केलं जातं। अशा पद्धतीनं मुस्लिम करायचं एक रॅकेट या कंपनीमध्ये चालत होतं आणि याचा पुढचा देखील काहीतरी अध्याय असणार आहे, जो लवकरच समजेल आणि त्याच्याबद्दल देखील या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। पण तुर्तास बघूया की नेमक्या प्रकरणाची सुरुवात कशी झाली आणि इथपर्यंत हे प्रकरण आलं तरी कसं। हे सगळं प्रकरण साधारण 2022 पासून चालू झालेलं होतं आणि 2022 पासून या कंपनीत काम करणाऱ्या एका मराठी हिंदू मुलीच्या वागण्यातला जो फरक त्याच्या आई वडिलांनी अनुभवलेला होता, त्याप्रमाणे हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलं। कारण ही मुलगी जी पूर्वीचे कपडे घालत होती, वेस्टर्न कपडे घालत होती, तिनं घालायचे बंद केले। याशिवाय तिनं रमजान महिन्यात सगळे रोजे पकडायला सुरुवात केली। या सगळ्या गोष्टींच्यामुळे त्यांच्या घरच्यांना डाऊट आला की नेमकं ही सगळं असं का करते आणि त्यामुळं ते गेले पोलीस स्टेशनमध्ये। पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी ही सगळी हकीकत सांगितल्यानंतर ही हकीकत नाशिकच्या कमिशनरपर्यंत पोहोचली आणि त्यांनी या प्रकरणाला थोडंसं सिरियसली बघितलं। फक्त एक केस म्हणून त्या प्रकरणाकडे बघितलं असतं तर कदाचित 2-4 लोकांना अटक झाली असते आणि या प्रकरणावरती पडदा पडला असता। पण एक रॅकेट, एक जो केरला स्टोरी सारखा पॅटर्न आहे, तो उघडकीस आला नसता। या कंपनीमध्ये काही सिनियर एम्प्लॉई काम करत होते। या आयटी कंपनीमध्ये दानिश शेख, तौसिफ अत्तार, रजा मेमन, शफी शेख, आसिफ अन्सारी, शाहरुख कुरेशी आणि निदा खान नावाची एक मुलगी होती। हे सगळेजण मिळून एक रॅकेट चालवत होते। या रॅकेटमध्ये काय केलं जायचं की अनेक वेळा ज्या मध्यमवर्गीय मुली असतात या कंपनीमध्ये कामाला यायच्या, त्यांना इंटरव्ह्यू पासूनच त्यांच्यावरती एक प्रकारे लक्ष ठेवलं जायचं, त्यांचं बॅकग्राऊंड इंटरव्ह्यूमध्ये जाणून घेतलं जायचं आणि त्यांना असा भास करून दिला जायचा की तुमचं सिलेक्शन हे माझ्यामुळे झाले, तुमच्या सिलेक्शनमध्ये माझा महत्त्वाचा रोल आहे, असं सांगून त्यांना त्यांच्याकडून फिजिकल फेवर्सची मागणी केली जायची, त्यांच्याकडून शारीरिक सुख मागितलं जायचं, त्यांच्यावर रेप केले जायचे, त्यांच्यावरती मीटिंग्समध्ये देखील त्यांच्या शरीराला टच केलं जायचं। अशा काही गोष्टी कंपनीमध्ये चालायच्या आणि या कंपनीमध्ये हे 7 एम्प्लॉई जे या सगळ्या गोष्टी करायचे, यांच्याशिवाय ही जी 8वी महिला होती ती देखील त्या सर्व एम्प्लॉईला मदत करायची आणि प्रत्येक ज्या अशा एकूण 7 ते 8 मुलींना त्यांनी अशाच पद्धतीने इन्फ्लुएन्स केलं। याशिवाय हे 7-8 लोक कंपनीत त्यांच्या हातात आलेल्या प्रत्येक मुलीला आणि मुलाला हे सांगायचा प्रयत्न करायचे की इस्लाम हा कुठल्याही धर्मापेक्षा वरचढ आहे, श्रेष्ठ आहे आणि त्यामुळं इस्लाममध्ये धर्मांतरित झालं पाहिजे, इस्लाम कबूल केला पाहिजे आणि इस्लाम प्रमाणे वागलं पाहिजे। याचा परिणाम इथल्या या नव्या 18 ते 25 वर्षांच्या मुलांवर आणि मुलींवर व्हायला लागला। त्यातल्या एका मुलाचं त्यांनी हिंदूमधून मुस्लिममध्ये धर्मांतर देखील केलं। याशिवाय ज्या काही मुलींना त्यांनी या रॅकेटमध्ये ओढलेलं होतं, ज्यांच्यावरती अत्याचार केलेले होते, या मुलींचं देखील त्यांनी मत परिवर्तन केलं आणि त्यांना देखील मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतरित केलं। या कंपनीमध्ये ऍक्च्युली 2 व्हॉट्सअप ग्रुप चालायचे। एक कंपनीचा रेग्युलर व्हॉट्सअप ग्रुप होता, ज्यामध्ये सगळं काही नॉर्मल असायचं। याशिवाय या कंपनीमध्ये हे धर्मांतर रॅकेट चालवणारा जो ग्रुप होता, त्यांचा एक वेगळा ग्रुप होता आणि त्यामध्ये धर्मांतरित झालेल्या ज्या महिला असायच्या त्यांना घेतलं जायचं आणि या धर्मांतरित झालेल्या महिला
नवीन मुलींना कसं यामध्ये आणायचं, नवीन मुलीला कसं इस्लामची दीक्षा द्यायची किंवा इस्लाममध्ये कन्वर्ट करायचं यासाठी प्रयत्न करत होत्या. आणि हे सगळं रॅकेटचा पर्दाफाश होणार यासाठीच पोलिसांनी आपली एक टीम या कंपनीच्या आतमध्ये घुसवलेली होती. मग हे सगळं अगदी वरच्या लेवलला प्लॅनिंग केलं गेलं. या 7 मुली या कंपनीमध्ये पोहोचल्यानंतर या कंपनीच्या एचआरला देखील माहिती नव्हतं की या मुली कोण आहेत. या 7 मुली कंपनीमध्ये आल्या. त्यांना साधारणतः 15-16 मार्चच्या दरम्यान जॉइनिंग देण्यात आलं. जॉइनिंग झाल्यानंतर या मुलींनी सगळं काही बघायला सुरुवात केली. त्यांचं त्यांच्या ऑफिसर्स बरोबर बोलणं चालूच होतं. जे ऑफिसर्स म्हणजे नाशिक पोलिसांची जी टीम होती, ही या कंपनीवरती लक्ष ठेवून होती. कारण त्यांच्या काही ऑफिसर्स या कंपनीमध्ये होत्या. त्यामुळे ते सगळं बघत होते. त्यावरती मॉनिटर करत होते. आणि या आत राहिलेल्या मुलींनी तिथं ज्या मीटिंग्स होत्या त्या लक्षात आल्या त्यांच्या, की मीटिंग्समध्ये कशा पद्धतीनं प्रेशराईज केलं जातंय, अशा पद्धतीचा दबाव टाकला जातो की जेणेकरून तो माणूस ते टार्गेट अचीव करू शकणार नाही, काम करू शकणार नाही आणि मग त्याला कुठल्या तरी मदतीची गरज लागेल. आणि जेव्हा हे सिनियर्स टीम लीडर होते, हे टीम लीडर मदत करतील त्यावेळेला त्या मदतीच्या बदल्यात ते काही फेवर्स मागायचे, काही शारीरिक सुख वगैरे गोष्टी मागायचे. त्यानंतर या गोष्टी त्या महिलांच्याकडून घेतल्या जायच्या. काही मुलींना ते जवळच्या एका रिसॉर्टवर न्यायचे. तिथं जाऊन त्या मुलींच्यावर अत्याचार केले जायचे. त्यांना असं आमिष दाखवलं जायचं की आम्ही तुम्हाला पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये चांगल्या सिटीमध्ये पोस्टिंग द्यायला मदत करू. आत्तापर्यंत आम्ही तुम्हाला इथंपर्यंत आणलंय, तर इथून पुढं देखील आम्ही तुम्हाला मदत करू. अशा सगळ्या गोष्टी सांगून या महिलांच्यावर अत्याचार केले जायचे. अशा अनेक गोष्टी या महिला ऑफिसर्सनी या कंपनीमध्ये असताना ऑब्झर्व्ह केल्या. आणि त्यानंतर मग एक दिवस जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्याकडे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत, सीसीटीव्ही फुटेजेस उपलब्ध आहेत, कारण बरेचशा वेळेला ज्या गोष्टी त्या बघत होत्या त्या सीसीटीव्हीमध्ये देखील कैद होत होत्या. त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे झाल्यानंतर त्यांनी एक दिवस साधारणतः 25 मार्चच्या सुमारास हे रिव्हील केलं की या सगळ्या 7 महिला म्हणजे 7 ऑफिसर्स होत्या. आणि त्यांनी लगेचच बाहेर असलेल्या नाशिक पोलिसांच्या टीमनं आतमध्ये येऊन कंपनीत या 7 जणांना अटक केली, ज्यांची मी तुम्हाला वरती नावं सांगितली. यातली निदा खान सध्या फरार आहे. याशिवाय अश्विनी चैनानी जी एचआर होती, जिच्याकडे महिलांनी अनेक वेळा तक्रार केलेल्या होत्या की POSH नावाचा जो काही नियम असतो की प्रिव्हेन्शन ऑफ हॅरॅसमेंट ऑफ वुमन ॲट वर्कप्लेस, याच्या अंतर्गत काहीतरी कारवाई करावी, पण ही अश्विनी चैनानी कधीही कारवाई करत नव्हती. ती म्हणायची की मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये अशा गोष्टी कराव्या लागतात, त्यामध्ये काही जास्त विशेष नाही आहे. त्यामुळे अशा पद्धतीने दबाव टाकून या महिलांना केलं जात होतं. आणि हे सगळं या नाशिकच्या महिलांच्या टीमनं उघड पाडलं. आणि इथं फक्त एक आरोपी 2 आरोपी नाही, तर संपूर्ण एक रॅकेट या ठिकाणी उद्ध्वस्त झालं. आता महाराष्ट्र सरकारनं याबद्दल एक SIT गठीत केलेली आहे आणि जी या सगळ्या गोष्टींचा तपास करते. पण हे प्रकरण फक्त काही महिलांच्यावर लैंगिक अत्याचारासंदर्भात असतं तर ती गोष्ट एक वेगळी झाली असती. पण इथं फक्त लैंगिक अत्याचार करून हे आरोपी थांबलेले नाहीत, तर या आरोपींनी पुढची पायरी गाठलेली आहे. त्या महिलांचं ज्यांच्यावर अत्याचार केले त्यांचं धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला याचाच अर्थ यामध्ये नक्की काहीतरी जास्त मोठं शिजतं आहे. याचं कारण म्हणजे आयसिस सारख्या प्रकरणामध्ये जी मोडस ऑपरेंडी केरळमध्ये राबवली गेली, केरळमध्ये अनेक महिला अशा पद्धतीनं खरोखर गायब झालेल्या होत्या. ज्या लोकांनी केरला स्टोरी बघितला नसेल त्यांनी जरूर बघावं. अनेक महिला गायब झालेल्या होत्या. या महिला अफगाणिस्तानमध्ये गेल्या, काही महिला अगदी सिरियापर्यंत पोहोचल्या. या महिला तिथं जाऊन त्यांना दहशतवादी ठरवलं गेलं आणि या महिला सगळ्या या वेगवेगळ्या धर्मामधून इस्लाममध्ये कन्वर्ट झालेल्या होत्या आणि त्यांना अशाच पद्धतीनं कन्वर्ट केलं गेलं होतं. तिथं फक्त नर्सिंग कॉलेज होतं, नर्सिंग कॉलेजमधल्या मुलींना कन्वर्ट केलं गेलं. इथं एक IT कंपनी आहे, तिथल्या मुलींना कन्वर्ट केलं गेलं. जिथं कन्व्हर्जनचा प्रश्न येतो तिथं हा फक्त शरीर सुखाचा प्रश्न राहत नाही. इथं याच्या मागे एक मोठं रॅकेट असणार आहे. आता या संदर्भातलं जे काही रिपोर्ट्स असतील ते IBकडं, रॉकडं जातील आणि त्या संदर्भात देखील त्याची चौकशी होईल. NIA देखील यात हात घालील असं समजतंय. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला याच्या संपूर्ण अपडेट्स मिळतील की नेमकं नाशिकचं जे हे प्रकरण आहे, ज्याला आपण द नाशिक स्टोरी असं म्हणूया, हे प्रकरण फक्त महिलांच्यावर अत्याचाराशी संबंधित नाही. हे प्रकरण त्याच्यापेक्षा मोठं आहे. हे मी तुम्हाला आताच सांगून ठेवतो. ज्या गोष्टी लवकरच ओपन होतील. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं? या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि हे जे धर्मांतराचं रॅकेट चालवलं जाते, वेगवेगळ्या लेवलवरती वेगवेगळ्या माध्यमातून चालवलं जाते. काही दिवसापूर्वी एक उत्तर प्रदेशमधला व्यक्तीचं रॅकेट बाहेर आलेलं होतं. त्यानं देखील महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या एका दाम्पत्याला कसं धर्मांतरित केलेलं होतं वगैरे वगैरे गोष्टी ऐकल्या. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.